नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत आजचा महाराष्ट्राचा हवामान कसा असणार आहे। 19 मे 2020 तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। मग चला तर जाणून घेऊया आजचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज सविस्तरामध्ये। आज हवामानाची काय मोठी अपडेट आलेली आहे, तर या अपडेटमध्ये कोणता बदल घडून आलेला आहे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरामध्ये जाणून घेणार आहोत। तर आपण या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहेत, तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बंगालच्या उपसागरामध्ये आपण हे चक्रीवादळ निर्माण झालेले असून ह्या चक्रीवादळाने भीषण रूप घेतलेले आहेत। हे चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी धडकलेले देखील आहेत, म्हणून ते भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या राज्यांना जबरदस्त धोका बसण्याची शक्यता आहे। सोबतच बंगालच्या उपसागराला आणि बंगालच्या पश्चिम बंगालमध्ये देखील याची धक्का बसण्याची शक्यता आहे। सोबतच या ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि जोरदार मुसळधार पाऊस कोसळेल। सोबतच विजांच्या लखलखाटासोबत या ठिकाणी अतिशय वादळी पावसाची शक्यता देखील बऱ्याच राज्यांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या राज्यांमध्ये वर्तवण्यात आलेले आहे। तसेच केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहून काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरामध्ये जाणून घेणार आहोत। तर ढगांच्या स्थितीवरून हवामानाची स्थिती जाणून घेणार आहोत। तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, तर कोणत्या भागामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर सुरुवात करूया कोकण किनारपट्टीपासून। कोकण किनारपट्टीला बघितले असता मुंबई, कल्याण, डोंबिवली, खोपोली, इगतपुरी, वाडा या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। सोबतच या ठिकाणी वादळी वारे वाहताना दिसत आहेत। तसेच या ठिकाणी उष्ण वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। आज वर्तवण्यात आलेली आहे 19 मे 2020च्या दरम्यान वर्तवण्यात आलेली आहे। गोरेगाव, चिपळूण, साताराच्या आसपासमध्ये जो भाग दिसत आहे त्या पट्ट्यामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दापोली, प्रतापगड, वाई या भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील, मेघगर्जना होईल आणि विजांच्या कडकडण्यासोबतच या ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता देखील आहे। गुहागर, चिपळूण, माखणजण या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहेत आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी उष्ण वातावरण देखील आपल्याला या भागात जाणवणार आहेत आणि जोरदार वादळी वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पटण, कराड या भागामध्ये बघितले असता पटणच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे, तर काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता देखील आहे। कराडला बघितले असता कराडमध्ये आपल्याला सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे, सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता आहे। सोबतच या ठिकाणी उष्ण वातावरण देखील आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळेल आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। साक्रापा, रत्नागिरी, राजापूर या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच वादळी वारे वाहताना दिसत आहे आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला उष्णतेचे प्रमाण देखील या ठिकाणी जास्त प्रमाणात जाणवणार आहेत आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील या भागात वर्तवण्यात येत आहे। राजूरच्या आसपासचा भाग बघितला असता फोंडा, कुणकेश्वर, गारगोटी या ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची शक्यता बघायला मिळेल, तर काही भागामध्ये जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि सोबतच उष्ण वातावरण देखील जास्त प्रमाणात जाणवणार आहेत। मालवण, सावंतवाडी तसेच पारसेम या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि जोरदार वादळी वारे वाहतील आणि सोबतच मेघगर्जनेसोबत हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तसेच साखळी, पणजी, तिसका, मडगाव, कुर्डे या भागामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता ढगांच्या गडगडाटासोबत वर्तवण्यात आलेली आहे। तसेच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कुर्डे, रामणघागरा, धांदेली,
कारवार, अंकोला या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर आज वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील, विजा चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कुमटा, सिरसी या परिसरामध्ये बघितले असता सिद्धपुरा या सर्व परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भाटकल या भागामध्ये देखील वादळी पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे. तसेच हुबळी या परिसरामध्ये बघितले असता हा कर्नाटकचा भाग आहे. त्या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता दिसत आहे. बेळगाव, कानापूर, हेर या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता आहे. जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज वर्तवण्यात आलेली आहे. गोकाक, संकेश्वरा तसेच चिकोडी, निपाणी, कुडाची, अटाणी, रावणबाकी, भानाटी या परिसरामध्ये बघितले असतात तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल. सोबतच वादळी वारे वाहताना दिसतील आणि उष्ण वातावरण देखील जास्त प्रमाणात जाणवणार आहेत आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता विजांच्या कडकडण्यासोबत वर्तवण्यात येत आहे. कुडाची, अटाणी, सांगली, तासगाव, कुची, जत, तिकोटा, शंख, इस्लामपूर या परिसरामध्ये बघितले असतात तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी उष्णतेचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात वाढणार आहे. पावसाची शक्यता हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता या भागात वर्तवण्यात येत आहे. सांगली, तासगाव, कुची, जत, शंख, सांगोळे, विटा, मायानी, वंदूरच्या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहणार आहे. सोबतच या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे जोरदार वादळी वारे वाहतील आणि उष्णतेचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. सोबतच या ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील या भागात नाकारता येत नाही. सांगोळे, इचलगाव, सोलापूर, पंढरपूर, पिलवी, मायानी, अकलूज, मोहाड, फलटण, इंदापूर, कुरवड, वैरभंग, बार्शी, परांडा, उस्मानाबाद, तुळजापूर, करमाळा, कर्जत या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी वारे वाहताना दिसत आहे. सोबतच ढगांची दाटी देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. ढगांची दाटी जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी देखील आपल्याला उष्णतेचे प्रमाण जास्त प्रमाणात जाणवणार आहेत आणि तसे या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्याचा हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील आपल्याला दुपारनंतर जाणवू शकते. सोबतच या ठिकाणी उमरगा, निलंगणा, औसा, लातूर, शिरूर, अंतपाल, उदगीर, बर्डापूर, अहमदपूर, मुखेड, कंधार, पारली, बर्डापूर, केज, कलाम या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. सोबतच या ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी देखील उष्ण वातावरण आपल्याला जास्त प्रमाणात बघायला जाणवणार आहेत. सोबतच या ठिकाणी वादळी वारे वाहत असताना हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता ढगांच्या गडगडण्यासोबत वर्तवण्यात आलेली आहे. कलाम, केज, चौसाला, बीड, जामखेड, काढा, कर्जत, करमाळा, परांडा या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी देखील उष्ण वातावरण आपल्याला जास्त प्रमाणात जाणवणार आहे आणि सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. पावसाचे प्रमाण कमी आहे परंतु वादळाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. मांजलगाव, पाथरी, परभणी, सेलू, परतूर, जितूर, अंबड या परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी वारे वाहताना दिसत आहे. सोबतच ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे उष्णतेचे प्रमाण देखील आपल्याला या ठिकाणी चांगले जाणवणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सोबतच या ठिकाणी वादळाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. तसेच श्रीगोंदा, दौंड, कर्जत, सासवड, पुणे या ठिकाणी बघितले असता तर ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी कमी प्रमाणात बघायला मिळेल. सोबत या ठिकाणी वादळी वारे वाहतील अंशतः ढगाळ वातावरण काही भागामध्ये राहणार आहे तर काही भागामध्ये दाट ढगांची दाटी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. सोबतच या ठिकाणी ऊन सावलीचा खेळ देखील आपल्या भागात बघायला मिळेल आणि जोरदार वादळी वारे वाहत असताना हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. लोणार, फलटण, बारामती या भागामध्ये काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहेत. सोबतच काही भागामध्ये दाट ढगांची दाटी बघायला मिळत आहेत आणि जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता आहे. साताराच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. सोबतच वादळी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, कोडाली, इस्लामपूर या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे जोरदार वादळी वारे वाहतील, विजा चमकतील आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता काही भागामध्ये आहे तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. आज वर्तवण्यात आलेला आहे. लवासा, कसमत, खोपोली, पेण, पेंजारी, रोहा, नवी मुंबई, उल्हास, मनसर, जुन्नर, घारगाव, अलकोटी, शिरूर,
शहापूर, संगमनेर, घारगाव, इगतपुरी, वाडा, वसई विरार या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. सोबतच या ठिकाणी वादळी वारे वाहताना दिसत आहेत आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील जोरदार वाऱ्यासह वर्तवण्यात येत आहे. नाशिक, शिन्नर, त्र्यंबक, जव्हार, निफाड, खरवडा, वणी या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल आणि हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील जोरदार वादळी वाऱ्यासह वर्तवण्यात येत आहे. कोडाली, वापी, डहाणू तसेच बावटा, आंबोशी, सापुतारा, सटाणा, बिलमोहरा, वलसाडा, भोपकेल या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण अंशतः बघायला मिळेल आणि जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहे. या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नवापूर, नंदुरबार, तालोडा, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, धुळे, परोळा, अंबळनेर, साक्री या सर्व परिसरामध्ये बघितले असतात तर या ठिकाणी देखील आपल्याला वादळी वारे वाहताना दिसत आहेत. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहेत आणि सोबतच या ठिकाणी उन्हाचा झटका मात्र या ठिकाणी चांगलाच जाणवणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. जास्त प्रमाणात पावसाची शक्यता नाही, परंतु तुरळक ठिकाणी वादळाची शक्यता मात्र या भागात वर्तवण्यात आलेली आहे. मनमाड, तालवड, चाळीसगाव, कन्नड, वैजापूर, कोपरगाव, निफाड, श्रीरामपूर, गंगापूर या सर्व परिसरामध्ये बघितले असतात तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहे. सोबतच उष्णतेचे प्रमाण देखील या ठिकाणी जास्त प्रमाणात वाढणार आहे. हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. राहुरी, घोडेगाव, बगूर, पाथर्डी, अहमदनगर, राळेगाव, काडा या भागामध्ये बघितलं जात शिरूर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण या ठिकाणी कमी आहेत आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील आहे. पैठणला बघितले असता पैठणच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे तर काही भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आणि हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. अंबड, परतूर, जालना, औरंगाबाद, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर, रिसोद, चिखली, मोहारा, सिल्लोड या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि जोरदार वादळी वारे वाहतील. या ठिकाणी उष्णतेचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी जाणवणार आहेत. सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील या भागात वर्तवण्यात आलेला आहे. बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर, जामनेर, भुसावळ, रावी, जळगाव, जामोद, तेल्हारा, अकोट, अकोला, रावे या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. सोबतच वादळी वारे वाहताना दिसत आहेत आणि उष्णतेचे प्रमाण देखील या भागात चांगलेच जाणवणार आहे. ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. वादळाची शक्यता मात्र जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे आणि पावसाची शक्यता मात्र कमी आहे. मूर्तिजापूर, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, अकोट, अकोला, चांदूर, मोझारी या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहे. सोबतच ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता ढगांच्या गडगडण्यासोबत वर्तवण्यात आलेली आहे. तसेच उष्णतेचे प्रमाण देखील आपल्याला या ठिकाणी चांगले जाणवणार आहेत. करजाणा, नेर, धारवा, यवतमाळ, मंगळूरपीर, परतूर, वाशिम, डिग्रस, रुई, पुसद, रिसोद, हिंगोली, जिंतूर या सर्व परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता या भागात वर्तवण्यात आलेली आहेत आणि जोरदार वादळी वारे वाहताना दिसतील. हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच जोरदार वादळी वारे वाहतील आणि उष्णतेचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात जाणवणार आहेत. हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे कॅप, पांढरकवाडा, किनवट, इचोडा, उमरखेड, हिमायतनगर, नांदेड, वाघाला, भोकर, पेटुमरी, धर्माबाद, बैसना, पूर्णा, बसमत, परभणी, कंधार, अहमदपूर, गंगाखेड, मुखेड या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल. सोबतच वादळी वारे वाहताना दिसतील आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच उष्णतेचे प्रमाण देखील आपल्याला या ठिकाणी चांगले जाणवणार आहेत. हिमायतनगर, किनवट, कॅप या ठिकाणी देखील वादळी वारे वाहताना दिसणार आहेत. वाडकी, पुणे, पांढरकवाडा, भद्रावती, हिंगणघाट या भागात बघितले असतात तर या भागामध्ये बघितले असतात तर या ठिकाणी आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत. सोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता, विजा चमकणे आणि जोरदार वादळी वारे वाहणे आणि ढगांच्या गडगडण्यासोबत हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील या भागात वर्तवण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुराला बघितले असता राजुरा या भागामध्ये आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहे. ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता राजुरा तालुक्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितले असता बर्लापूर, कजवाली, घुसरोड, भाटाडी, वणी,
भद्रावती, कायर या सर्व बेसामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता विजांच्या कडकडण्यासोबत देखील वर्तवण्यात आलेली आहे. वादळाची शक्यता मात्र जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. मोहोर्ली, कुटवाडा, वरोरा, चारगाव, BK, हिंगणघाट, चिमूर या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. सिंदेवाई, मूल, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, मुरमगाव, देसिंग, राजुरी, मार्कासा या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत आणि सोबतच जोरदार वादळी वारे वाहत आहेत आणि जोरदार वादळी वारे वाहत असताना ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे उष्णतेचे प्रमाण देखील या ठिकाणी आपल्याला चांगले जाणवलं आहे. नंतर वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. जास्त प्रमाणात वादळाचा अंदाज मात्र जास्त प्रमाणात सांगण्यात आलेला आहे. कापशीला देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे. हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता कापसीच्या काही भागामध्ये वर्तवण्यात आली आहे. एटापल्ली, भांबरगड, आहेरी या परिसरामध्ये बघितले असता या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे. 19 मे 2020च्या दरम्यान वर्तवण्यात आलेली आहे. दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. तसेच दिवसभरात देखील कधीही वादळी पाऊस अचानक येऊ शकतो. डोंगरगड, राजनंदगाव, देवरी, साकोली, गोंदिया, खैरगाव, लांजी, तुमसर, तिरोरा, भंडारा, वर्धी, मौदा, रामटेक या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. सोबतच वादळी वारे वाहताना दिसत आहे आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे उष्णतेचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात जाणवू शकते आणि सोबतच वादळी पावसाची शक्यता देखील विजांच्या कडकडण्यासोबत या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. नागपूर, मौदा, सावर्णेर, कोडाली, काटोल, नरखेड, वडूर, मोर्शी या सर्व पैसामध्ये वादळी वारे आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत. ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे. उमरेड, पावनी, तुळजापूर, पुलगाव, हिंगणघाट, वर्धा, चांदूर या सर्व पैसामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी विजांच्या कडकडण्यासोबत वादळी पावसाची शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये अफन हे चक्रीवादळ अतिशय तीव्र भीषण रूप घेतलेले आहेत. म्हणून विदर्भामध्ये याचा फटका जास्त प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टीला देखील वादळी पावसाची शक्यता जबरदस्त वर्तवण्यात आलेली आहे. तर आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहेत आणि उष्णतेचे प्रमाण देखील चांगले जाणवणार आहेत. उष्ण वातावरण चांगले जाणवणार आहेत आणि ढगाळ वातावरण आपल्याला दिवसभरात पूर्णतः बघायला मिळणार आहेत महाराष्ट्रामध्ये. तसेच तुमचा एखादा विभाग चुकून राहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट आपल्याला न चुकता बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.